नमस्कार. व्हिडिओच्या शीर्षकावरूनच तुम्हाला जाणवलं असेल की आपण आज नारळाबद्दल बघणार आहोत. नारळ एक महत्त्वाचा वृक्ष आहे. नारळाचा फळाला आणि त्याच्यामधल्या पाण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणूनच म्हटलं जातं देवाची करणी आणि नारळात पाणी. आणि हे अगदी खरंही आहे. नारळाच्या पाण्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. म्हणून तर कुठल्या रुग्णाला जर आपण रुग्णालयात भेटायला जाणार असोत तर शहाळ्याच्या पाण्याला पहिली पसंती दिली जाते. त्याच्यातून त्या रुग्णाला ताकद मिळेल, रुग्ण अगदी लवकर बरा होईल हा भाव मनामध्ये असतोच. पण अनेक वेळेला नारळ पाणी कधी घ्यावं कधी घेऊ नये का सगळ्यांनीच ते घेतलं तर चालू शकतं ह्याबद्दल शंका असतात आणि त्या शंकाच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दूर करायच्या आहेत. नारळ, ज्याला शास्त्रीय नाव कोकस नुसिफेरा म्हणून ओळखलं जातं, त्यालाच श्रीफळ, माडफळ किंवा कल्पफळ म्हणूनही ओळखतात. इंडियन पाम ट्री हे त्याचं इंग्लिश नाव आहे आणि अरेकेसी फॅमिलीमधला हा वृक्ष आहे. भारत, फिलिपिन्स ह्याच्यामध्ये हा विशेषत्वानं आढळतो. त्याचबरोबर दक्षिण भारत, कोकण आणि इतर किनारपट्टीच्या भागांच्या मध्ये सुद्धा नारळ भरपूर प्रमाणात आढळून येतो. नारळाचं जे कोवळं किंवा ताजं फळ आहे त्याला शहाळं असं म्हटलं जातं. शहाळं हे तुम्हाला इथं समोर दिसतंयच. ह्याच्यामध्ये पाण्याचं भरपूर प्रमाण असतं. ह्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यामध्ये जवळपास 95% इतका जलीय अंश इतर मिनरल्स आणि विटॅमिन्स बरोबर तुम्हाला दिसून येईल. त्याचबरोबर नारळाचं जे पिकलेलं फळ आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे शहाळ्याच्या पाण्याच्या तुलनेत थोडंसं कमी असतं. पण दोन्हीच्या मधल्या पाण्याचा फरक इतका आहे की शहाळ्यामधलं जे पाणी आहे ते ताकद खूप देतं पण पचायला थोडंसं जड असतं. तर पिकलेल्या नारळामधलं जे पाणी असतं ते शहाळ्याच्या पाण्यापेक्षा पचायला थोडंसं हलकं असतं. पण दोन्हीही मध्ये असणारं पाणी हे पूर्णतः जंतुरहित, भेसळरहित आणि अगदी शुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला मिळून जातं. नारळाच्या पाण्याच्या गुणधर्मामधला सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे ते चवीला मधुर किंवा गोड असतं. आणि त्यामुळं एकतर ते सगळ्यांना हवंहवसं किंवा आवडणारं असतं. त्याच्यामुळं शरीरामध्ये एक आल्हाददायक वातावरणाची निर्मिती होते. त्याच्यामुळं मनाचं प्रसादन होतं, मनाचं समाधान होतं. त्याचबरोबर आपल्या इंद्रियांची ताकद वाढवण्याकरता सुद्धा नारळाचं पाणी खूप हितकर राहतं. तसंच ह्या नारळाच्या पाण्यामध्ये पृथ्वी आणि जल ही दोन तत्व किंवा दोन महाभूताचा अंश दिसून येत असल्यामुळं आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचून शरीरातल्या प्रत्येक पेशीला ताकद द्यायचं काम हे नारळाच्या पाण्यामुळे होतं. नारळाच्या पाण्याचा दुसरा गुणधर्म म्हणजे ते स्निग्ध असतं आणि त्यामुळं शरीरातला कोरडेपणा, शरीराच्या धातूंचा कोरडेपणा याच्या योगी कमी होतो. त्याचबरोबर डोळे कोरडे पडले असेल, हातापायची त्वचा कोरडी पडली असेल तर ती सुद्धा आपण नारळाचं पाणी सेवन करून कमी करू शकतो. इतकंच नव्हे तर आपल्या त्वचेला ओलावा राखण्याकरता, त्याचबरोबर त्वचेमधलं रक्ताभिसरण व्यवस्थित ठेवण्याकरता सुद्धा नारळाच्या पाण्याच्या स्निग्ध गुणाचा उपयोग होतो आणि त्यामुळं त्याची एक मॉइश्चरायझिंग ऍक्टिव्हिटी आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच अनेक कॉस्मेटिक प्रॉडक्ट्समध्ये आपल्याला कोको क्रीम किंवा कोको मिल्कचा वापर केलेला दिसून येतो. नारळाच्या पाण्याचा तिसरा आणि महत्त्वाचा गुणधर्म आहे ते म्हणजेच ते बल्य आहे, म्हणजे शरीराला ताकद देणार आहे. म्हणूनच नॅचरल एनर्जी ड्रिंक किंवा नॅचरल स्पोर्ट ड्रिंक म्हणून हे ओळखलं जातं. आपलं शरीर जर आजाराने थकलं असेल किंवा खूप व्यायाम केल्यानंतर आपल्या शरीराला ताकदीची गरज असेल, त्याचबरोबर खूप कामामुळे जर आपण थकलो असतो तर हे एक एनर्जी देण्याचं काम आपल्याला नारळाच्या पाण्यातून होताना दिसतं. त्याचबरोबर जर आपल्याला उन्हाळ्यामुळे शरीरातलं पाणी कमी झालेलं जाणवत असेल, ज्याला आपण हीट स्ट्रोक म्हणून होणारं डिहायड्रेशन म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा नारळाचं पाणी आपल्या शरीरातील जलीय अंश वाढवून लगेच ताकद द्यायचं काम करतं. ह्या नारळाच्या पाण्यामधून आपल्याला सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, त्याचबरोबर झिंक, फॉस्फरस हे मिनरल्स मिळतात. तसंच याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं, व्हिटॅमिन डी मिळतं. त्याचबरोबर ल्युसीन, आयसोल्युसीन, त्याचबरोबर ट्रिप्टोफॅन नावाचे प्रोटीन्स सुद्धा भरपूर प्रमाणात ह्याच्यामधून मिळतात. तसंच अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि अॅमिनो ॲसिडचा सोर्स म्हणून सुद्धा आपण नारळाच्या पाण्याला ओळखतो. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला फॅटचं प्रमाण खूप कमी दिसतं, म्हणजेच शरीराला कमीत कमी फॅटमध्ये जास्तीत जास्त ऊर्जा देऊन आपल्या शरीराला ताजंतवानं ठेवण्याचं काम नारळाच्या पाण्यातून होताना आपल्याला दिसून येईल.
नारळाच्या पाण्याचा चौथा गुणधर्म आहे तो म्हणजेच ते मूत्रल आहे, म्हणजेच डायुरेटिक आहे. ह्याला नॅचरल डायुरेटिक म्हणून ओळखलं जातं कारण ह्याच्यामध्ये पोटॅशियम सायट्रेट ह्यांचे अंश दिसून येतात. नॅचरल डायुरेटिक असल्यामुळे आपल्या शरीरामध्ये साचलेले टॉक्झिन्स रिकामे किंवा फ्लश आउट व्हायला ह्याच्यामुळे मदत होते. त्याचबरोबर वारंवार किडनी स्टोन होत असेल तर त्याची शक्यताही नारळाच्या पाण्याच्या योगाने आपण कमी करू शकतो. वारंवार लघवीचे होणारे इन्फेक्शन्स ह्याच्यामुळे कमी होतात. लघवीला होणारे जळजळ, लघवीचा वाढलेला पिवळेपणा आणि लघवीला आलेली दुर्गंधी घालवण्याचं काम सुद्धा ह्या नारळाच्या पाण्यामुळे होत असतं. नारळाच्या पाण्याचा 5वा गुणधर्म म्हणजेच ते शीतल, म्हणजेच शरीराला गारवा देणार आहे. साहजिकच त्यामुळं हातापायची रसरस होत असेल, सगळ्या अंगाची लाही होत असेल, डोळ्यांची जळजळ होत असेल, ह्या गोष्टी कमी होतात. तसंच छातीमध्ये होणारी जळजळ, पोटामध्ये आग पडल्यासारखं वाटत असेल तरीही हे ह्याच्या योगानं कमी होतं. थोडक्यात एक नॅचरल कुलिंग एजंट म्हणून नारळ पाणी येथे काम करताना आपल्याला दिसून येतं. नारळाच्या पाण्याचा 6वा गुणधर्म म्हणजे तो हृदयाला हितकर आहे. त्याच्यामध्ये असणारा पोटॅशियमच्या मोठ्या अंशामुळे हृदयाच्या स्नायूंची ताकद वाढवून हृदयाच्या स्पंदनांची ताकद वाढवायचं काम हे नारळाच्या पाण्यामुळे होताना दिसून येतं. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांच्या बाजूचे जे स्नायू आहेत त्यांची ताकद सुद्धा याच्यामुळे टिकून राहते आणि म्हणून रक्तवाहिन्यांच्या मधून होणारा रक्तपुरवठा सुरळीत राखण्याचं काम याच्या योगे होतं आणि त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आजाराला आपण दूर ठेवू शकतो. नारळाच्या पाण्याचा ह्यानंतरचा एक महत्वाचा गुणधर्म ते म्हणजे ते शुक्रल आहे. म्हणजेच शुक्रधातूची ताकद वाढवून शुक्रधातूंना प्रजनन क्षम करण्यासाठी नारळाचं पाणी खूप उपयोगी राहतं. ह्याच्यामुळे स्पर्म काउंट वाढतो, स्पर्मोजेनेसिस म्हणजे शुक्रधातूची निर्माण होण्याची प्रक्रिया चांगली राहते आणि ह्याचं श्रेय त्याच्यामध्ये असणाऱ्या मधुर, स्निग्ध आणि शीतल ह्या गुणधर्मानं जातं. त्याच्याचबरोबर ह्याच्यामध्ये असणारे बरेचसे मिनरल्स आणि बरेचसे विटॅमिन्स हे सुद्धा त्याची शुक्रल म्हणून गुणधर्म वाढवण्याचं काम नक्कीच करत राहतात. नारळाच्या पाण्याचा ह्यानंतर एक महत्वाचा उपयोग आपल्याला दिसून येतो गर्भिणींच्या मध्ये. गर्भिणींच्या मध्ये मॉर्निंग सिकनेस म्हणजे सकाळी उलट्या होत असतात, छातीत वारंवार जळजळ होत असते, काही खाल्लं तरी ते पोटात टिकून राहत नाही, लगेच उलटी होते, अशा तक्रारींच्यामुळे ती गर्भिणी थकलेली असते, तिच्यामध्ये पाण्याचा अंश कमी होतो. ह्या वेळेला नारळाचं पाणी तिच्या मत्तीला धावून येतं. नारळाचं पाणी तिच्या पचन संस्थेला चांगलं राहतं. त्याचबरोबर नारळाच्या पाण्यामध्ये असणारं पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस हे घटक लगेच तिच्या शरीरामध्ये खेचून घेतले जातात आणि त्यामुळे तिला ताकद द्यायचं काम होतं. ह्याच्यामध्ये असणारा शीतल गुणधर्मामुळे तिची छातीची जळजळ कमी होते. त्याचबरोबर वारंवार होणारं उलटीचं प्रमाण कमी व्हायला सुद्धा खूप मदत होते. त्यामुळे गर्भिणींच्या मध्ये निदान उन्हाळ्याचे दिवस असतील, त्यांच्यामध्ये डिहायड्रेशन होत असेल तर त्यावेळेला नारळाच्या पाण्याचा उपयोग आपण नक्कीच केला पाहिजे. आत्ताच आपण नारळाच्या पाण्याचे इतके गुणधर्म बघितलेत आणि त्यामुळं जिथं नारळ आढळतो तिथंच नव्हे तर जिथं नारळ मिळतही नाहीत अशा ठिकाणी सुद्धा नारळाच्या पाण्याचे पाऊच बनवून, त्याच्या क्रीम बनवून किंवा त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स बनवून नारळाच्या पाण्याचा उपयोग करून घेतला जातोय. आता सहज मिळतंय म्हणून नारळाचं पाणी प्रत्येकानं घ्यावंच का, किंवा नारळाचं पाणी प्रत्येकानं घेतल्यावरती त्याचे जादुई परिणाम दिसतात आणि म्हणून ते सगळ्यांनी आवर्जून घ्यायलाच पाहिजे असे व्हिडिओज सुद्धा आपण अनेकदा बघत असतो, तसे लेख सुद्धा वाचत असतो. पण नारळाचं पाणी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे की नाही, किंवा आपल्यापैकी कोण नारळाचं पाणी घेऊ शकत नाही हे थोडंसं बघूयात. नारळाचं पाणी शक्यतो आपण जेवायच्या लगेच अगोदर घेऊ नये कारण त्याच्यामुळे भूक कमी होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर जेवल्यानंतर जर नारळाचं पाणी लगेच घेतलं तर त्याच्यामुळे कफ वाढतो. तसंच ज्या वेळेला आपल्याला खूप भूक लागली त्यावेळेला भूक भागवण्यासाठी नारळाचा पाण्याचा वापर आपण जेवणाच्या ऐवजी करू नये. तसंच पाचकाग्नी खूप कमी झालेला आहे, भूक अजिबातच लागत नाही, अशा वेळेला सुद्धा नारळाचं पाणी पचायला थोडंसं जड असल्यामुळे टाळायला हवं. तसंच ज्यांना सायनसच्या तक्रारी आहेत, सर्दी, खोकला, दम्याचे विकार आहेत त्यांनी सुद्धा नारळाचं पाणी टाळायला हवं. हिवाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा बाहेर ढगाळ वातावरण असेल तेव्हा सुद्धा नारळाचं पाणी त्रासदायक ठरू शकतं. ज्यांना कफाचे विकार आहेत त्यांनीही नारळाचं पाणी टाळायला हवं. ज्यांना मूत्रपिंडाच्या तक्रारी आहेत, जे डायलिसिसवरती असणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा नारळाचं पाणी शक्यतो घेऊ नये. तसंच ज्यांच्या आहारामध्ये सोडियम कमी करायला डॉक्टरांनी सांगितलेलं आहे त्यांनी सुद्धा नारळाचं पाणी टाळायला हवं. आणि ह्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्री झोपताना अनेक जण नारळ पाणी घेतात, त्यांनी सुद्धा अशा वेळेला नारळ पाणी टाळायला हवं. नारळ पाणी शक्यतो जर घ्यायचं असेल तर तुम्ही दुपारच्या वेळेला घेऊ शकताय.
ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाणार आहोत, ते म्हणजेच रुग्णाला भेटायला जाताना शहाळा नेण्याची पद्धत चूक आहे की बरोबर. थोडा आपण विचार करायला पाहिजे की रुग्ण जर ॲडमिट असेल तर त्याची हालचाल अजिबात नसते, त्याला भूक लागत नसते, कदाचित त्याला ताप, सर्दी, खोकला, दमा ह्या सुद्धा तक्रारी असू शकतात आणि अशा वेळेला फक्त त्याला ताकद मिळावी म्हणून जर आपण शहाळ्याचं पाणी प्यायला जर देत असू तर ते त्याची भूक आणखी मंदावू शकतो. त्याचबरोबर सर्दी, खोकला ह्याच्या तक्रारी त्याला होत असतील तर त्या तक्रारीच्या मध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. पण ज्या रुग्णांच्या मध्ये अशा पद्धतीच्या कफाच्या कुठल्याही तक्रारी नाहीत, जे खूप थकलेले आहेत पण त्यांची भूक खूप चांगली आहे, अशा रुग्णांना मात्र आपण शहाळ्याचं पाणी आवर्जून देऊ शकतो. त्यातही जर तुम्हाला त्यांना नारळाचं पाणी अशा रुग्णांना द्यायचंच असेल तर शहाळ्यापेक्षा तुम्ही पिकलेल्या नारळाला फोडून त्याचं पाणी त्या रुग्णामध्ये वापरा. ते तुलनेनं शहाळ्याच्या पाण्यापेक्षा पचायला हलकं असतं. तरीही तिथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही शहाळ्याचं पाणी किंवा नारळाचं पाणी द्यायचं की नाही हे ठरवू शकता. आताच आपण ह्या व्हिडिओमध्ये नारळाच्या पाण्याचे गुणधर्म बघितलेत, कधी वापरावं कधी वापरू नये हे सुद्धा बघितलंय. असेच अनेक व्हिडिओ आपल्याला आयुर्वेद आणि योगासंबंधित जर बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि ह्या व्हिडिओची माहिती इतरांना सुद्धा व्हावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करा. मी इथंच थांबतो. ह्या व्हिडिओमध्ये पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.